चिवडा असा असावा की एक घास खाल्ला की मोह न आवरता आणखीन जास्त खावासा वाटणारा असा चटपटीत आणि कुरकुरीत चिवडा असावा. फराळाच्या ताटामध्ये सगळ्यात आधी हात त्या चिवड्याकडे जावा इतका तो आकर्षित असावा आणि एक घास खाताच मोह न आवरता मस्त तारीफ मिळवून देणारा असावा. अगदी महिनाभर शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा तो असावा. रेसिपी विचारायला भाग पाडणारा हा चिवडा कसा बनवायचा हे बघूयात. नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्टा परिवाराकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. तर आज आपण ना मस्त भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. मस्त हा कुरकुरीत लागणार आहे आणि याचबरोबर जसं बाजारात मिळतो ना एकच अंत कलर याला असतो असाच हा चिवडा आज आपण बनवणार आहोत. बऱ्याचदा असं होतं बघा, आपण चिवडा तयार करतो पण मात्र चिवड्याला कुठेतरी हळद लागली असते, कुठेतरी मसाला लागलेला असतो, कुठेतरी हा चिवडा कुठेतरी ते पोहे पांढरेच राहिलेले असतात. तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, तर अशा छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे तुमचा चिवडा अगदी बाजारातल्या चिवड्यासारखाच दिसेल आणि तशीच टेस्ट येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. सगळ्यात आधी तर हे मी चाळून घेतले कारण यामध्ये भरपूर असे छोटे मोठे खडे असतात किंवा याचा चुरासुद्धा असतो, तर तो पूर्णपणे काढून घेतला. बऱ्याचदा असं होतं की तांदूळ जे आहेत ते अख्खेच राहिलेले असतात, व्यवस्थित ते असे भट्टीमध्ये भाजलेले नसतात, त्यामुळे ते सुद्धा काढून घ्यायचे. आता सगळ्यात आधी तर चिवडा चेक करून घ्यायचा. चिवडा इथे बघा असा हाताने जर मी चोळला तर अजिबात याचा पटकन असा भुगा होत नाही, उलट हे चिमटले जात आहेत आणि अशा पोह्यांचा चिवडा अजिबात चांगला लागत नाही. हे पोहे मस्त कुरकुरीत असे व्हावेत, अगदी शेवटपर्यंत हे मस्त खमंग लागावेत. म्हणून आपण काय करणार आहोत, तर इथे आपल्याला सगळ्यात आधी मोठी कढई घ्यायची आहे. साईजपेक्षा थोडीशी मोठीच घ्या. आता यामध्ये हलकीशी कढई गरम झाली की अगदी अर्धा पळी आपल्याला तेल यामध्ये घालायचं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे जे पोहे आहेत ते चांगले कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत. इथे आपण पोहे तळत नाही आहोत, तर अगदी थोड्याशा अर्धा पळी तेलामध्ये आपण पोहे हे भाजून घेणार आहोत. आता एकदम पोहे कधीच भाजून नाही घ्यायचे, तर थोडे थोडे करत भाजून घ्यायचे, म्हणजे एकसारखे सगळे पोहे भाजले जातात. कुठे पोहे कच्चे आहेत, कुठे चिमटलेले आहेत, तर कुठे मस्त कुरकुरीत आहेत, असं अजिबातच होत नाही. तर तुम्ही इथं बघितलं तर जवळ आसपास एक मोठी वाटी भरून मी इथं पोहे घातलेले आहेत. आता हे पोहे पटकन तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. हाय फ्लेम कराल तर पटकन हे पोहे करपले जातात. आता बरेच जण हे पोहे काय करतात, हलकेसे भाजून घेतात किंवा उन्हामध्ये वाळवून घेतात, पण आपल्याला जसा कुरकुरीत खमंग असा चिवडा हवा आहे ना तसा अजिबातच होत नाही. यासाठी काय करायचं, अशा पद्धतीने मोठी कढई घ्यायची. कढईमध्ये अगदी अर्धा पळी तेल घालायचं किंवा त्यापेक्षाही कमी तुम्ही तेल वापरू शकता आणि या थोड्याशा तेलामध्ये ना एक मोठी वाटी भरून आपल्याला यामध्ये पोहे घालायचे आहेत आणि हे पोहे हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त याचा भुगा तयार होतो. हे बघा अक्षरशः याची पावडर तयार होते. इतपत हा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतलेले पोहे मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतले. पुन्हा एक अर्धी पळी आपण यामध्ये तेल घालू. तेल हलकंसं गरम झालं की लगेचच यामध्ये पोहे घालायचे. आता यावेळेस काय होतं की कढई भरपूर गरम झालेली असते, यामुळे पोहे पटकन करपण्याची शक्यता असते. यामुळे लो फ्लेम ठेवायची. लो फ्लेमवरती मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे तळून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता तेल घातल्यानंतर लगेचच पोहे घातले आणि लगेचच हे मिक्स करत आपण परतून घेणार आहोत. 1 मिनिटभरामध्येच पोहे चांगले कुरकुरीत होतात. पोहे कुरकुरीत झाले की एका मोठ्या भांड्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचे. हे पोहे पटकन भाजले जातात. 1 मिनिटभरामध्ये एक बॅच तुम्ही तळून घेऊ शकता, इतके पटकन हे होतात. यामुळे एक अर्धा किलो पोहे भाजण्यासाठी मला जवळ आसपास एक 5 ते 7 मिनिटच लागले असतील. तर इथे मी अर्धा किलो पोहे भाजून घेतलेले आहेत. थोडेसे हे पोहे वर खाली करून घेऊ आणि आता तुम्हाला याचा कुरकुरीतपणा सुद्धा मी दाखवते. हलकेसे थंड झाले की मस्त याची पावडर तयार होते, इतके हे कुरकुरीत होतात. टेस्टी आणि खमंग चिवडा होण्याचं हे एक गुपित आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर हे भाजलेले पोहे आहेत आणि हे न भाजलेले पोहे आहेत. तर न भाजलेले पोहे तुम्ही बघू शकता इथे हलकेसे हे चिमटले जात आहेत. तुम्ही कितीही उन्हामध्ये वाळवून घ्या किंवा नुसतेच जरी तुम्ही भाजून घेतले तरीही अजिबात याची पावडर होणार नाही. या उलट हे जे आपण थोड्याशा तेलामध्ये तळून घेतलेले परतून घेतलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आरामात याची पावडर होते. त्यामुळेच खाताना हे खूप टेस्टी, कुरकुरीत आणि खमंग असे लागतात.
पोहे तर आपले भाजून झालेत. आता इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे थोडेसे साईजला मोठे असणारे घ्यायचे म्हणजे चिवड्यात छान लागतात. 1 वाटी भरून भाजकी डाळ घेतलेली आहे. 1 वाटी भरून मी खोबऱ्याचे काप घेतलेत. काजू, मनुके आणि बदाम असे मी मिळून 1 वाटी घेतली आहे. 10 ते 12 मी इथे हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात आणि याचबरोबर 20 ते 25 कढीपत्त्याची पानंसुद्धा घेतली आहेत. आता हे सगळं साहित्य तळून घेऊ. यासाठी सुद्धा एक छोटीशी टिप आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान कळेलच. हे सगळं साहित्य तळण्यासाठी कढई खूप मोठी घ्यायची नाही, कारण कढई जर मोठी असेल तर तेल मात्र तुम्हाला जास्तच घ्यावं लागतं. यासाठी कढई साईजला थोडीशी छोटी घ्यायची. तेल थोडंसं बसतं आणि थोड्याशा तेलामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित परतलं जातं. अजिबात तेल वायाला जात नाही. आता शेंगदाणे मात्र आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती अगदी वरची साल तडकेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. शेंगदाणे नेहमी लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचं म्हणजे आतमध्ये पर्यंत मस्त कुरकुरीत हे तळले जातात. तर हे बघा इथे 4-5 मिनिटांमध्ये शेंगदाणे तळले गेले. हलकेसे हे तळकल्यासारखे झालेले आहेत. आता हे आपण तेलामधून काढून घेऊ. तळून झालेलं सगळं साहित्य पोह्यांवरतीच घातलं तरीसुद्धा चालेल. शेंगदाणे तळून झाले. आता खोबरंसुद्धा तळून घेऊ. खोबरंसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरतीच तळायचं आहे, कारण खोबरं पटकन रंग धरतं. यासाठी नेहमी लो फ्लेम ठेवायची आणि लो फ्लेमवरती तळलं की आतमध्ये पर्यंत व्यवस्थित कुरकुरीत असं तळलं जातं. तर हे बघा 1 मिनिटभरामध्येच आपलं खोबरं तळून झालेलं आहे. हलकासा असा डार्क रंग आला की लगेचच काढून घ्यायचं, कारण खोबरं आहे बाहेर काढल्यानंतर आणखीन जास्त डार्क रंगावरती हे येतं. यामुळे लो फ्लेम ठेवायची. लो फ्लेमवरती हलकासा डार्क रंग आला की हे खोबरं काढून घ्यायचं. खोबऱ्यावरचं तेल निथळून लगेचच हे पोह्यांवरती घालायचं आहे आणि आता ड्रायफ्रूट्स तळून घेऊ. हे ड्रायफ्रूट्स घेणं किंवा इतर जे शेलका माल आहे तो घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. किती घ्यायचं आहे हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला शेंगदाणे थोडेसे जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घ्या. खोबरं जास्त आवडत असतील खोबरं घ्या. कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. आता इथे मी एक जाळी ठेवलेली आहे. या जाळीवरती आपण हे परतून घेऊयात. काय होतं, तेलामधून हे सगळं साहित्य काढून घेण्यापर्यंत खूप वेळ जातो आणि मग काही यामधलं साहित्य करपण्याची शक्यता असते. यासाठी अशी जाळी ठेवायची किंवा पुरणाची जरी जाळी तुम्ही यावरती ठेवलीत ना तरी व्यवस्थित तुम्हाला पटकन असं तेलामधून हे सगळं साहित्य काढून घेता येईल. तर इथे सुकामेवा संपूर्णपणे तळून झालेला आहे. हा सुद्धा आपण या पोह्यांवरती घालू. डाळवंसुद्धा अशाच पद्धतीने चाळणीमध्येच तळून घ्यायचं आहे, कारण मग हे काढण्यासाठी तेलामधून काढण्यासाठी सोपं पडतं. आता हे डाळवं आधीच भाजलेलं असतं, यामुळे खूप वेळेला तळायचं नाही. अगदी 1 मिनिटभरासाठी हलकासा यावरती रंग आला की लगेचच हे तेलामधून काढून घ्यायचं. डाळवं तळून झालं. आता पटकन मिरचीसुद्धा तळून घेऊ. मिरचीसुद्धा अशाच पद्धतीने चाळणीमध्ये आपल्याला तळून घ्यायची, कारण मिरचीच्या ज्या बिया असतात ना त्या तेलामध्ये उतरल्या जातात आणि पटकन त्या करपल्यासुद्धा जातात. यामुळे अशाच पद्धतीने तळून घ्यायचं आहे. मिरची अजिबात आपल्याला कच्ची ठेवायची नाही. संपूर्णपणे ही कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. मिरची तेलामध्ये घातल्यावरती खूप बुडबुडे येतात. बुडबुडे कमी झाले की यानंतर हलवत आपल्याला ही मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर हे बघा अशा डार्क रंगावरती इथं मिरची तळून झालेली आहे. यामधलं संपूर्ण तेल निथळून घेऊ आणि हे आपण या पोह्यांवरती घालू. तर याच पद्धतीने कढीपत्तासुद्धा पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर इथे आपलं सगळं साहित्य तळून झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे. आता हे सगळं साहित्य या चिवड्यामध्ये चांगलं एकजीव असं मिक्स करायचं आहे. काय होतं, जेव्हा आपण फोडणी देतो ना, फोडणी यावरती घातली की यानंतर मसाले या सगळ्या साहित्यांना चिकटले जातात आणि अजिबात हे पोह्यांना लागले जात नाही. कुठेतरी पोहे पांढरेच राहतात. यासाठी आधी सगळं साहित्य एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर फोडणी करायला घ्यायची आणि मग ही फोडणी यावरती घालायची. फोडणीसाठी त्याच कढईमधलं मी तेल शिल्लक ठेवलेलं आहे. थोडंसं हे मी गाळून घेतलं आहे. जवळ आसपास मी तर 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. यामध्ये घातलं 1 टेबलस्पून भरून मोहरी. मोहरी चांगली आपल्याला तडतडू द्यायची. मोहरी अजिबातच आपल्याला कच्ची ठेवायची नाही. मोहरी चांगली तडतडली, आवाज थोडासा कमी झाला की यानंतर आपल्याला जिरं यामध्ये घालायचं आहे. जिरं हलकंसं फुललं की यामध्ये आवर्जून आपल्याला बडीशेपसुद्धा घालायची आहे. बडीशेपमुळे खूप छान खमंगपणा येतो. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप मी यामध्ये घातली. आता 2 चमचे भरून यामध्ये मी पांढरे तीळ घातलेत. गॅसची फ्लेम बंद केली. आता बंद फ्लेमवरतीच आपल्याला लगेचच यामध्ये रेडीमेड चिवडा मसाला घालायचा आहे. कुठल्याही कंपनीचा तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी सुहानाचा घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा घाला. अर्धा किलो चिवड्यासाठी बरोबर 50 ग्रॅमचं हे एक पॅकेट घ्यायचं. लगेचच हा मसाला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या गॅसची फ्लेम आता बंद आहे. आता एवढ्याच चिवड्या मसाला
मसाल्यावरती अजिबात रंग येत नाही. यासाठी 1 चमचा भरून मी कश्मीरी लाल मिरची आणि अर्धा चमचा हळद इथे मी घेतलेली आहे. सोबतच चवीप्रमाणे मीठसुद्धा घालू, म्हणजे सगळ्या पोह्यांना, सगळ्या चिवड्यांना व्यवस्थित असं मीठ लागलं जाईल. घातलेलं हे साहित्य काही सेकंदांसाठी आपण परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त खमंग असा मसाला तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा सुरेख दिसतोय. आता हा गरमागरम मसाला आपल्याला या पोह्यांवरती घालायचा आहे. अजिबात हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा नाही, पूर्णपणे गरम गरमच आपल्याला या पोह्यांवरती घालायचा आहे आणि गरम असतानाच लगेचच हा पोह्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे बघा, या पद्धतीने असा पसरवून घेतला ना की सगळ्या पोह्यांना अगदी व्यवस्थित लागतो. सुरुवातीला एखाद्या पळीने असं तुम्ही मिक्स करून घ्या आणि हलकासा थंड झाला की मग मात्र हाताने व्यवस्थित हा सगळ्या पोह्यांना व्यवस्थित चोळून लावायचा आहे. तर हे बघा, खालीपासून असं वरपर्यंत पूर्ण चिवडा असा वर खाली करून घ्यायचा आणि या पद्धतीने हा चिवडा एकमेकांवरती असा थोडासा रगडून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला जो आहे तो असा व्यवस्थित लागला जातो. आता चिवडा हलकासा गरम असतानाच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर मोठे 2 चमचे भरून मी यामध्ये पिठी साखर घातलेली आहे. आता घातलेली ही पिठी साखर सुद्धा या चिवड्यामध्ये चांगली एकजीव अशी मिक्स करून घेऊ आणि तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण चिवडा एका रंगावरती आलेला आहे. दिवाळीमध्ये आपल्या प्रियजनांना काय गिफ्ट द्यायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर हे घ्या. ऑडीचे युनिरॅप, इको बेग, स्नॅक बॅग असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत की जे तुम्ही नक्कीच तुमच्या प्रियजनांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. ऑडीचे सगळेच प्रोडक्ट फूड सेफ सर्टिफाईड आहेत, रिहीटेबल आहेत, नॉनस्टिक आहेत, ग्रीस प्रूफ आहे, ओव्हन सेफ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं इको फ्रेंडली आहेत. यामुळे गिफ्ट देण्यासाठी या दिवाळीला नक्कीच हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आत्ता थोडासा चिवडा गरम आहे, पण अगदी 1 तासाभरानंतर हा संपूर्णपणे थंड होतो आणि यावेळेस मात्र मस्त रंग चढलेला असतो. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.